फलंदाज राम नाईक आणि रवी नाईक आणि त्यांचेच दोन्ही पुत्र सुदाम नाईक आणि गुरुनाथ नाईक. रामदादा नाईकचे मात्र सुपुत्र गुरुनाथ नाईक, रवी वाघ नाईकचे मात्र सुपुत्र सुदाम नाईक. ह्या काळात त्या टायमाला ते दोन्ही बाप ह्या दोन्ही खेळाडूंचे ओपनिंग करत होते आणि ह्या सीझनमध्ये ह्या काळामध्ये त्यांचे दोन्ही सुपुत्र ओपनिंगला पाहतोय आपण इथे. अगदी महत्वाची मॅच, मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा आम्हाला आनंद निर्माण करून देणारी असेल ही मॅच, क्रिकेट वेड्यांना प्रेमात पाडणारी असेल ही मॅच. कारण आहे रायगडचा स्वाभिमान आणि वरनाई वरणेगावची मानाची आणि सन्मानाची समजली जाणारी आमदार चषक ट्रॉफी पर्व दुसरं. अगदी प्रयत्नाचे बीज पेरले, यशाचा वृक्ष बहरला आणि त्याचा गोडवा चाकत असताना संपूर्ण आयोजक कमिटीला आपण पाहतोय. पहिला चेंडू फसलाय फटका, परंतु पाहू शकाल क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत. चेंडू धरणीला दान झाला आणि याच दरम्यान 2 धावेचं देखील अंतर पूर्ण केलं गेलं. लगेच पाहिलं गेलं तर हा झेल होता, परंतु झेल मात्र कॅरी केला नाहीये. झेल जमीला दान झाला. एक मोठ्या मातबदार फलंदाजाला त्या जीवदान मिळतंय. सुदाम नाईक सारखा मात्र मूर्ती लहान मात्र कीर्ती महान ह्या खेळाडूची आहे. शरीरयष्टी पाहिली तर एकदम पाहिलं गेलं तर असं वाटेल की हा खेळाडू काय खेळेल, परंतु ह्या खेळाडूमध्ये जी क्षमता आहे, जी फलंदाजी करण्याची मात्र जी क्षमता आहे ना, ती पाहिली गेली ना तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला घातक फलंदाज. चांगला फटका आहे. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे निघून जात असताना जो बडा पंच मारताय ना दादा, वही सरपंच कैलात आहे. आणि हे सांगत असताना की या मैदानाचा आणि या आजच्या रात्रीचा बीच दादा सरपंच आहे, हे सांगत असताना सुदाम ठोकतो या मैदानावरती दर्जेदार चौकार ठोकडीचे. गुरुनाथच्या हातातून नक्कीच थोडंसं पंबल पाहायला मिळालं. नशीब कुठल्या खेळाडूच्या लागली नाहीये. चांगली मॅच पाहायला मिळेल याच्यात मात्र अरुण सर शंका नाहीये. कारण बारापाडा टीमने सुद्धा या रजनीमध्ये चांगली कामगिरी केली आणि इथेपर्यंतचा प्रवास केला आहे. परंतु आजच्या रजनीमध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिला खांदा टीमचा खेळ आपण पाहिला. अगदी मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिला 2 गडी अगदी 7 धावेवरती बाद झाले होते. तदनंतर देखील उर्वरित 2 षटकांमध्ये काय इनिंग साकारली होती. 7 धावा फलकावरती आपण पाहतोय, बिनबाद 7 धावा फलकावरती. पुन्हा एकदा अगुटप्प्याचा बॉल, त्याला केलाय फुल, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पकडला जाईल झील आणि संपवला जाईल. फलंदाजाचा खेळ नाही बसणार. धाव संख्येला मिळेल ठोकडीचे. तर बघतोय
काय धून मात्र सकाळ सकाळ लावतात. नक्कीच चांगले धून वाजवतोय आपण. नक्कीच मन भरून जाते असे धून ऐकून. पाहिले गेले तर विशाल मात्र चांगली गोलंदाजी करत असताना मात्र बारापाडा टीमकडून एक मेगा फायनलचा सामना खेळत असताना मात्र बारापाडा टीम सामोरा टीम आहे, मोठी टीम आहे मात्र खांदा त्यांच्या विरुद्ध खेळत असताना मात्र चांगली गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट. क्या बात आहे, अगदी क्या बात आहे. अजून एका अतिशय चांगली गोलंदाजी. अगदी महत्वाच्या क्षणी अजून एक विकेटचं पतंग. मित्रांनो, टाइम तर त्या नोटांचा सुद्धा नाही झाला. ज्यांच्याकडे कधी काळी येईना संपूर्ण बाजार विकत घेण्याची क्षमता होती, टाइम कधी कुणाचा घात करेल ना हे सांगता येत नाहीये. मग तुम्ही किती चांगले खेळाडू असाल, एकाच चेंडू येईल आणि तुमचा घात करून जाईल. आणि तो चेंडू अजय याचा घात करून गेला. आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होता मागच्या मॅच मध्ये, परंतु त्याच फलंदाजाला तंबूरचा रस्ता दाखवण्यात गोलंदाज विशाल यशस्वी ठरले. सर पर आपण अजूनही छोटा पाकिट बडा धमाका मैदानामध्ये आहे. आणि त्यानंतर मग आत्ताच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी घेतला तो मंगेश आता 4थ्या क्रमांकावरती गेलेला आहे. बरं, तो बॅटिंग लाईन जी आहे ना खांदा टीममध्ये अतिशय घातक आहे. हा जाणतोय, विशाल सुद्धा जाणतोय. बारापाडा टीमच्या गोलंदाज आता वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरा अंकेश घेऊन येतोय. षटक क्रमांक दुसरं. आणि आयोजक षटक किती सामनाचा आहे? 3 ना? 3 षटकांचा सामना. मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळचा मात्र खर्रा फटका मी तर म्हणन, कारण सरळ बॅटने मेगा फायनल खेळताय आपण सुदाम नाईक. तर आपण एक डॉट चेंडू महत्वाचा नाही आहे इथं. बारापाडा टीमला कमी लेखू नका. हा जो संघ आहे भल्या भल्या संघांना मात्र पराभूत करून पुढे गेलेला आहे. अगदी का फायनल मध्ये आलाय. अगदी पायडल स्लिप करायचा होता. फाईन स्लिप मध्ये खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेत असताना दोन्ही फलंदाजांनी 1 धावेचं अंतर या दरम्यान पूर्ण केलं गेलं. अगदी खूप सुरेख नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. वर्णाई क्रिकेट वर्णे आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. आमदार चषक 2025चा शानदार आणि जानदार पर्व आहे दुसरं. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि घर बसल्या या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या आमच्या लाडका प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. लॉंगांना चेंडू ट्रॅव्हल झाला. खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. नक्कीच थोडंसं मात्र हलगर्जीपणा पाहायला मिळाला. तिथे 1 धाव होती, तिथे 2 धावा खर्च करावा लागल्यात. मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. अगदी क्रिकेटमध्ये ना छोट्या छोट्या चुका तुम्हाला पराभवाकडे जात असतात. आणि ज्या वेळेस बारापाडा टीमची फलंदाजी करण्याची इनिंग येईल ना त्यावेळेस या धावांची किंमत त्यांना नक्कीच मोजावी लागते. कारण तुम्ही ज्या वेळेस गोलंदाजी चांगली करता, क्षेत्ररक्षण चांगली करता, त्यावेळेस तुमचा विजयाचा मार्ग नेहमी सुकर होत असतो. गोलवरचा टप्पा चांगल्या पद्धतीचा अगदी वाईट वारकर पाहायला मिळतो. पायामध्ये चेंडू फेकलाय. 2 धावा पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. आपले गोलंदाज अंकेश यांच्याकडून अंकेशच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आणि तेवढीच चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. अगदी चांगली गोलंदाजी होते आणि चांगल्या गोलंदाजीवरती एकेरी दुहेरी धावा दोन्ही फलंदाज घेत आहेत. डॉट बॉल येत नाहीयेत. आता खराब चेंडूची प्रतीक्षा मैदानाच्या आतमध्ये मंगेश आणि सुदामच्या माध्यमातून चालली आहे. प्रतीक्षा करतायत की गोलंदाज कधी खराब चेंडू फेकेल आणि मी त्या चेंडूला सीमारेषा दाखवेल. कारण मागच्या मॅचमध्ये मंगेशने काय आत्तषबाजी इनिंग साकारली होती. 8 चेंडू आणि 26 धावांची आक्रमक इनिंग मागच्या चेंडूमध्ये षटकामध्ये साकारली होती. परंतु या मॅच मध्ये मात्र मंगेशला तंबूचा रस्ता पकडावा लागेल. षटक क्रमांक इथं संपलंय ना.
शेवटचा चेंडू प्रगतीपथावर शिल्लक असेल. 11 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 12 धावा करत झालेले आहेत. ते अगदी- मात्र खानदार टीमचे काय गोलंदाजी आहे. अगदी जितेंद्र प्रगट गोलंदाजाचं सर. कौतुक करावं लागेल. परिस्थितीला कष्टाचं साकड घातलं ना मित्रांनो की यशाचा नवस पूर्ण होतो आणि तोच यशाचा नवस मात्र इथे पूर्ण करत असताना बारबाडा टीमला आपण पाहतोय काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून आपण पाहू शकाल फलंदाज मात्र धावचित बाद आहे. एक मिनिट. ऑफिशियल ओके रिओ घेतला जाईल. ओके ठीक आहे. काय चेक करायचं आहे मित्र पंच. ओके बॅट कट आहे का नाही. ओके ओके बॅट कट आहे का नाही ते बघायचं आहे. थर्ड अंपायर आहे आपल्याकडे, टेन्शन घेऊ नका. इथं बॅट कट आहे. काय व एक मिनिट हा. पाय लागलाय पाय लागलाय पंच आपण सांगायचंय पाय लागलाय चेंडू बॅट कट नाहीये. रिओ कसला आहे. रिओ कसला आहे. चेक कशासाठी केलाय तुम्ही. रिओ कसला घेतलाय तो सांगा आम्हाला. बॅट कट नाहीये. बॅट कट नाहीये मग तुम्ही सांगा तुमचा रे काय रे. ओके हो दिला जाईल दिला जाईल दिला जाईल. तुम्हालाही रिप्लाय दिला रिओ दिला जाईल. एलबीला तुम्हालाही रिओ दिला जाईल. धाव नाहीये धाव घ्यायची नाहीये. फक्त 12 धावा धापलकावरती लागल्या. अगदी 12 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 12 धावा खर्च के झाल्यात. इथे मात्र जबरदस्त लढत पाहायला. फायनल कशी व्हायची ते अशी एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल आपल्याला. चांगली मॅच पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाहीये. बारडपाडक टीमच्या गोलंदाजांनी देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. परंतु सलामीचा फलंदाज सुदाम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे स्वतःला सांगावं लागेल मैदानामध्ये थांबावं लागेल आणि बॅटच्या मदतीने मात्र धावांची बरसात करावी लागेल. सफल झाले जागा बनवली आणि त्यानंतर मात्र चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषे पलीकडे. दबावाखाली जर समोरच्याला झुकवायचं असेल ना मित्रांनो तर तुमच्या मधली देहबोली जिला आपण आत्मविश्वास म्हणतो तो ठासून ठासून भरला पाहिजे. कारण तुमच्यावरती चाल करण्या अगोदर शत्रूला देखील 100 वेळा विचार करायला भाग पडला पाहिजे. आणि तेच करत असताना सुदाम या मैदानावरती ठोकतोय दर्जेदार चौकार. इथं पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलं जातंय. गोलंदाज अनिकेत यांचं मात्र चौकाराने स्वागत केलं जातंय. धापले जाऊन पोहोचले ते मात्र 4 ह्या चौकाराच्या मदतीनं 16 धावा 16. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काळ कसोटीचा आहे मित्रांनो पण कसोटीला सांगा की वारसा देखील संघर्षाचा आहे हे सांगत असताना सुद्धा मात्र किल्ला लढवतोय. या वेळचा हा फटका फसला आहे. अगदी बाट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि एका साईडने फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. गीता में लिखा है निराश ना होना दोस्त बुरा तू नहीं है तेरा वक्त जरूर होगा. 16 धावा फलकावरती पाहायला मिळतात आणि गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. या वेळचा हा फटका मोठा फटका खेचायचा होता. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दुसऱ्या धावेसाठी सुदाम निघाले आहेत आणि फलंदाज इथून धावबाद.
अगदी दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये एक महत्वाचा विकेट बाद झाला. आशा आणि अपेक्षांचं ओझं जरूर होतं. सुदाम याच्या खांद्यावरती जबाबदारी होती. पहिल्याच बॉलवरती, तिसऱ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवरती चौकार देखील ठोकला होता. तदनंतर मात्र दुसरा बॉल निर्धाव केला आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी रनिंग मध्ये कमी पडले आणि इथून हॅलो सुदाम हे नक्कीच, फलंदाज बाद झाले. इथं पाहिलं गेलं ना तर मॅन ऑफ द सिरीज साठी जी तडजोड चाललेली आहे, जो खेळाडू या मॅन ऑफ द सिरीज साठी हकदार होईल तो नक्कीच ते सांगा मला आता. इथून मात्र नक्कीच, अगदी क्राम आहे. पाहायला मिळतात. गोलंदाजाला थोडीशी दुखापत झाली इथे. एक टीमचे मात्र आज प्रकाश पवार साहेब सांगतील, आयोजक सपाला सांगतील स्वतः. आणि एक महत्त्वाची सूचना आहे, ज्या कोणत्याही प्लेयरला सर्वोत्कृष्ट या ठिकाणी मालिकावीर या ठिकाणी आपण बाईक ठेवले, जो कोणताही प्लेयर या ठिकाणी मालिकावीर ठरेल त्या खेळाडूचे 13,000 रुपये या ठिकाणी कापून ठेवले जातील. ते बाईक त्याच्या नावावर करण्यासाठी आणि इन्शुरन्ससाठी ते 13,000 रुपये कट केले जातील. यातच सूचना केली जाते. याच्याकडे सर्व टीमना लक्ष द्यायचं आहे. आणि स्कोर कार्डवरती 17 धावा ओर टू बॉक्स. हॅलो, आणि मी विनंती करतो, ज्या खेळाडूची त्याची मेहनत जर ते फळ मिळेल, जी मेहनतीची बाईक मिळेल, त्यामुळं न त्या बाईकवरती ना की आपली पूर्ण टीम त्याच्यावरती अधिकार करू नका, त्याच्याकडून अर्धे पैसे मागू नका, कारण जेणेकरून ते त्याला मिळून द्या. भले तुमच्या बक्षीसमधून 13 हाती कापले जातील, त्याची तुम्हाला काहीच नाही, पण त्या खेळाडूसाठी तुम्ही ही शृंखलेवरती या मालिकेवरती आपलं नाव कोरलं हे विसरू नका मित्रांनो. इथं पाहायला गेलं तर शॉर्ट पिच चेंडू होता, चांगला फटका प्रयत्न करला होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला. अवघ्याने अवघी एकच धाव इथून जोडली जाते. अगदी बारपाडा टीमच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण आजच्या रात्रीमध्ये खांदा टीमने चांगली कामगिरी केली. प्रत्येक गोलंदाजांना आकाशातील तारे देखील दाखवले, मोठे मोठे फटके मारले, चौकार षटकारांची आतषबाजी केली. परंतु या मेगा फायनलच्या मॅचमध्ये आपण पाहू शकाल काय गोलंदाजी, अगदी वाईट यॉर्कर, क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. हॅलो, आणि किकच्या माध्यमातून. नक्कीच इथं मात्र षटक क्रमांक 3 संपूर्ण झाले. धावफलक जाऊन पोचले एका धावच्या मदतीनं. 19 फक्त आणि फक्त 19, 18 चेंडू आणि 19 धावा फक्त धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल या वर्णाई चषक आमदार चषकवरती आपलं नाव कोरण्यासाठी, ती मात्र बारापाडी टीमला. पाहूया विशाल कशी कामगिरी करणार आपल्या संघासाठी.
सलामीची जोड साखली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अगदी छोटं लक्ष आहे, परंतु खांदा टीम सुद्धा या 20 धावा सहजासहजी होऊ देणार नाहीयेत, याच्यात मात्र शंका नाहीये. सलामीची जोड साखली आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. स्ट्राईक इनला अरुणला आपण पाहतोय आणि विशाल त्याच्या साथीला आणि गोलंदाजी मार्कवरती अजय पहिला बॉल पायामध्ये होता, त्याला मात्र काव कॉर्नर रिझम मध्ये चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. एक धावेसाठी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथं पाहिलं थोडंसं पंबल पाहायला मिळालं, थोडंसं कॉम्बिनेशन थोडंसं बिघडलेलं पाहायला मिळालं. दोन्हीही खेळाडूंमध्ये मात्र कॉम्बिनेशन थोडंसं. विजय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. इथं पाहिलं गेलं ना, मोहपाडा सारख्या संघाला मात्र फक्त 4 षटकामध्ये 30 धावांवरती रोखलं होतं या टीमने पहिल्या सामन्यामध्ये. आणि पाहूया इथं मात्र 18 चेंडूमध्ये 19 धावा रोखायचे आहेत. कशी गोलंदाजी करणार मात्र विजय आपल्या संघासाठी प्रिकर साहेब? आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या रात्रीमध्ये त्यांना या ग्राउंडची या मैदानाची पूर्ण कल्पना आहे. कुठल्या क्षणी कुठला चेंडू टाकायचा हे नक्कीच या गोलंदाजाला ठाऊक आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. परंतु इथे देखील फटका चांगला आहे. अगदी गोलंदाजाच्या पेचचा वापर केला, ताकदीचा नाहीये तर बुद्धीचा वापर केला आणि फक्त चेंडूला टॅप केला आणि चेंडू मात्र पॉइंट रिझम मधून निघून चाललाय सीमा रेषे पलीकडे. 4 धावेसाठी आलेला चौकार. 5 धावा फलकावरती आता एकवटल्या जातात. अगदी जर आपण पाहिलं तर छोटं लक्ष आहे समोर. आपण पाहताय वर्णे आयोजित आमदार चषक, एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. वर्णेकरांची मानाची आणि सन्मानाची समजली जाणारी ही नाईट स्पर्धा आपण पाहतोय. 5 धावा फलकावर, 20 धावाला मात्र विन आहे. इथं मात्र अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल आपल्याला. इथं पाहिलं गेलं तर लेफ्ट हँड फलंदाज विशाल घातक फलंदाज आहे. काय काय सांगा आम्हाला, काय तुमचं प्रॉब्लेम? अरे आम्हाला माहिती आहे झाल्या आहेत. 15 धावींची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 20 धावींची गरज आहे. आता किती चेंडू मध्ये किती झाल्यात आणि किती चेंडू मध्ये किती पाहिजे ते आम्हाला सांगू. तुम्ही खेळा. क्या बात आहे. यॉर्कर मध्ये चेंडू, वाईट यॉर्कर, आणि त्याला सुद्धा सन्मान देण्याचा प्रयत्न केला विशालनं. हा एक चांगल्या खेळाडूची मात्र खासियत असते प्रिकर सर. पाहिलं गेलं ना, हा खेळाडू का फायनलपर्यंत गेलेला आहे. 12 टीम चांगली फटकेबाजी देखील करतात फलंदाज. पुन्हा एकदा परंतु पुन्हा त्या दिशेला फटका. इष्ट कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलं, अगदी थोडीशी जागा बनवली आणि त्यानंतर अगदी चेंडूला ट्रॅव्हर्स केलं ते इष्ट कव्हरच्या दिशेनं. आणि याच दरम्यान धावा किती? पंच धावा किती? 3 धावा कंप्लीट केल्यात. क्या बात आहे. एकूण धावा झाल्यात धावफलकावरती 8 धावा आपण पाहू शकाल. धावफलकावर अजूनही 12 धावींची गरज आहे. 14 चेंडू 12 धावा, म्हणजे चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी. अगदी पहा, एका काळी मात्र वर्चस्व गाजणारी खांदा टीम आता एक धावे रोखण्यासाठी मात्र झडपड करते. प्रयत्न चालू आहेत. अजूनही हार मानलेली नाहीये खांदा टीमने देखील. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत हार मानू नाहीये. खांदा टीम एक पाहिलं गेल्यानंतर प्रोफेशनल टीम आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, अगदी टाप केलाय चेंडूला. फक्त एकच धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने फलकावरती 9 धाव. इथं जाणतायत 12 धावा आपल्याला पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे लक्ष छोटा आहे, गोलंदाजी चांगली होते आणि ज्या वेळेस चांगली गोलंदाजी होती ना त्या वेळेस एकेरी दुहेरी धावा करणं गरजेचं असतं आणि तेच कार्य करत असताना ही दोन्ही फलंदाज त्यांना ठाऊक आहे लक्ष छोटा आहे. पाहिलं गेलं ना, खांदा टीम आपल्याला विशाल हा घातक फलंदाज, याचा विकेट जर आपण घेतला तर कुठंतरी मात्र आपण कमबॅक करू शकता.
हा खराब चेंडू, अतिशय उसळी घेणारा चेंडू आहे. पंचांनी सोर घेतलाय आणि वन बाउन्स असेल का पंच? नक्कीच वन बाउन्स. दुसरा जर वन बाउन्स टाकला तर आपल्याला नो घोषित केला जाईल. 10 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव 10 झाल्या. हा चांगला चेंडू आहे. क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, परंतु पंचांनी षटक क्रमांक पहिल्या संपुटात आले. धाव फलक जाऊन पोहोचले. किती 10 धावा फलकावरती आपण पाहतो. येणारे 12 चेंडू आणि 10 धावींची गरज असेल. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 10ची गरज आहे. हे कुठंतरी निर्णय षटक अजयला मात्र फेकावा लागेल. जा धावत जा दादा. पाणी पाहिजे का तुम्हाला? 12 चेंडू मध्ये 10ची गरज आहे. इथून जर विचार केला तर 12 पाडा टीम एका चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि खांदा टीमने देखील चांगली कामगिरी केली आहे. परंतु या इथे मात्र वैयक्तिक पहिलं आणि षटक क्रमांक दुसरे घेऊन मात्र अजय गोलंदाजी मार्कवरती खांदा टीम कडून पाहिले गेले तर अतिशय घातक गोलंदाज आहे. इथे ही जोडी फोडावं लागेल अजय आपल्याला. अरुण आणि विशाल मात्र चांगली कामगिरी करतात. त्यांना ठाऊक आहे लक्ष आव्हाकामध्ये आहे. जर आपण थांबलो मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच प्रथम क्रमांकाचा मानकरी आपण ठरू शकतो. हे त्यांना ठाऊक आहे. त्यांनी ओळखलं आहे, त्यांनी हेरलं आहे, त्यांना माहिती कोण आहे चॅम्पियन होणार वरनाई आमदार चषक 2025 मध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल येणारे काही क्षणामध्ये, काही मिनिटांमध्ये. तोपर्यंत जाऊ या मैदानामध्ये. अजय गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे अजय. अगदी खोलवरचा टप्पा, उत्तर नाहीये. चांगला चेंडू आणि याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. जर का तुम्हाला या 11 चेंडू मध्ये 10 धावा वाचवायचं असतील ना तर याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाने चांगली कामगिरी करावी लागेल. त्यानंतर क्षेत्ररक्षकांनी देखील त्याला साथ देणं गरजेचं असेल. यावेळचा चांगला फटका आहे. कार्पेटच्या मदतीने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. सुदाम त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडू उचललाय, फेकलाय. तोपर्यंत एक धावीची सांगता करत असताना ही सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये जे दोन चौकार मारले ना विशालने, ते कुठेतरी मॅच विन असतील. जर इथं 12 पाडा टीम जर फायनल मारली तर हे 2 चौकार अतिशय मात्र चांगले फटके होते. डावखुरा फलंदाज विशाल ज्याच्या बॅटमधनं चांगली फटकेबाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तोच स्ट्राईक एंडला आणि अजय गोलंदाजी मार्कवरती आहेत. येणारे 10 चेंडू आणि 9ची गरज आहे. हा फटका आडव्या बॅटने केलाय. एक धाव तर पूर्ण क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले आहेत. चेंडूची फेकी देखील चांगली केली आहे. चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत फक्त एकच धाव. 9 चेंडू आणि इथून 8ची गरज आहे. आता जर आपण पाहिल्या तर येणारे 9 चेंडू मध्ये 8ची गरज आहे. एका दुसरा विकेट, एका दुसरा डॉट बॉल या मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. इथून खांदा टीमला डॉट बॉल टाकावे लागतील आणि 12 पाडा टीम एकेरी दुहेरी धावेवरती सुद्धा समाधान असेल. अगदी ऑस्ट्रिकच्या बाहेर चेंडू ऑफिशियल पंच संजय दादांनी सांगितलं की हा खराब लाईन वरती चेंडू फेकला. नक्कीच इथं पाहिले गेले ना धावा कमी आहेत आपल्याकडे आणि अवंतर धाव संख्या जर आपण धाव खर्च केल्या तर नक्कीच इथं हा मेगा फायनल आपल्याला पराभूतचे सामोरे जावं लागेल. 9-7. अगदी खोलवरचा टप्पा. सुदाम चेंडूवरती आले आणि खराब फेकी. आज दरम्यान थोडस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि पुन्हा एकदा खराब फेकी. एक धाव पूर्ण. नशिबाचा 12 पाडा टीमला मेगा फायनल वरती आपलं नाव कोरण्यासाठी हा फेकाफेकी झालेली. पहा मित्रांनो, 4 धावा असतील. हा क्रिकेट आहे. 4 धावा. एक विकेट घेण्याचा प्रयत्न केला तिथं 4 धावा खर्च करावा लागल्यात. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा एक्स्ट्रा. आपण पाहू शकाल. अगदी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये झालं.
अगदी या क्षेत्ररक्षणाबद्दल एकच सांगेन दादा की लाडक्या भावांनी खाल्लं धाब्यावरती खा खा मटन आणि लाडक्या बहिणी दाबलं कमळावरती बटन, म्हणून लाडक्या बहिणींची चालू राहिली 1500 रुपयाची पेन्शन. आता लाडक्या बहिणी जोमात आणि लाडके भाऊ आमचे मैदानात कोमात. 17 धावा दादा, 17 अगदी कोमात पाहिले आपण. 3 धावांची गरज, 3 धावांची गरज आहे. 4 धावा एक्स्ट्रा. आणि प्रत्येकाला वाटलं होतं संजय सर की खांदा टीम फायनल जिंकेल, पण क्रिकेट आहे. प्रत्येक प्रेक्षकांना वाटलं असेल आजच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ पाहून, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये भविष्य वर्तवणारा आजपर्यंत आपण या जगामध्ये पाहिला नाही, आला नाही आणि कदाचित येणार सुद्धा नाहीये. परंतु अजूनही कोणी जिंकलेला नाही, कोणी हारलेला नाहीये. वेळ काळ कधी बदलेल तो सांगू शकत नाही. अजूनही तुम्ही 3 धावीची मगाशी गरज आहे. म्हणलं ना, ते खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मगाशी म्हणलं ना आपण सरडा कसा रंग बदलतो, तसा हा क्रिकेटचा खेळ आहे. सरडासारखा कधी रंग बदलेल, कधी खेळ बदलेल. बरोबर, राजकारणामध्ये सुद्धा तेच असतं. ते राजकारणाच्या नांदीत नका लागू. अरे क्रिकेटच्या नादी पण नाही लागलं तरी चालेल. सर्वात घातक आणि घाणेरडं राजकारण. पहा, क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट आहे मित्रांनो. चांगले तुम्ही राजकारणचा विषय काढला ना, एका गावाला तोडणारे मते हे राजकारण आहे. म्हणून गाववाल्यांनी, आदिवासी वाड्यांनी सावधगिरी 3 पाहिजे, बाळगा. 6 मध्ये 3. राजकारणाच्या नांदी, लोकांच्या नांदी लागू नका. आपला गाव आहे, गावासाठी खेळा, एकत्र राहा, फक्त राजकारण सोडा. नक्कीच दोन्ही टीमला सांगेल, स्वतःवरती सुदाम नाराज आहेत. नक्की दोन्ही टीमला हेच सांगेल, क्रिकेटच्या मैदानात जिंकला तर मात्र सावरता आलं पाहिजे आणि हरला तर मात्र आवरता देखील आलं पाहिजे. इथून मात्र 6 चेंडूमध्ये अवघ्याने अवघ्या 3 धावींची गरज आहे. हे पाहिलं गेलं ना, ते खराब त्या 3 क्षेत्ररक्षण अतिरिक्त आपण धावा खर्च केल्या. अतिरिक्त धावा खर्च केल्या. त्या जिथे धावा जर एक आता असत्या तर कदाचित अजून 6 तिथं धावा आपण पाहू शकल्या असत्या, परंतु आणि एक तसं घडलं रोमांचक नाहीये. सामना आणि ते पाहायला मिळाला असता. कदाचित ती सुदामकडनं ती चुकी झाली होती आणि स्वतःवरती नाराज देखील आपण पाहू शकाल. सुदामला मैदानाच्या आतमध्ये थोडासा निराश देखील आहे, परंतु अजूनही कोणी जिंकलेला आणि नाहीये आता सुदामच आहे गोलंदाजी मार्ग. पाहूया, देखील नाहीये. या 3 धावा ज्या खर्च केल्यात त्यांनी, ते 3 चेंडू त्याला निर्धाव फेकावे लागतील. अगदी खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि अपयशाचं इथं विशाल जाणतोय की 6 चेंडू आणि 3 धावा मला करायचे आहेत, तर मला षटकार आणि चौकार खेचायचे नाहीत, फक्त डिफरन्स करायचे. का अगदी कट. मी नक्कीच दोन्ही बॅट टीमला सांगेल कट. की अपयशाचं दुःख आहे ना, हद्यापर्यंत जाऊ देऊ नका आणि यशाचा अहंकार आहे ना, तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचू देऊ नका. येणारे 5 चेंडू आणि 3ची गरज, मागचं खराब क्षेत्ररक्षण त्याला कारणीभूत ठरू शकतो. खांदा टीमसाठी तुम्हाला 5 चेंडू मी मंगाशीच मित्रांनो, म्हणलं होतं, 3ची विशाल जोपर्यंत गरज आहे आहे. तोपर्यंत मॅच मात्र इथं मेगा फायनलवरती नाव कोरेल 12 टीम. अजून एक निर्धाव चेंडू, येणारे अजून एक 4 निर्धाव चेंडू. काय चेंडू. मॅच आहे. इतिहास लिहिण्यासाठी पेनाची गरज कधीच नसते, तर स्वतःवरती आत्मविश्वासाची गरज असते. जो मित्रांनो पाण्याने भिजतो ना, तो फक्त कपडे बदलत असतो, पण जो घामाने भिजतो ना, तो इतिहास बदलत असतो. आणि जर हा इतिहास बदलायचा असेल ना, तर सुदामला ते करावं लागेल आणि 2 चेंडूमध्ये ते करून देखील दाखवलं आहे. जबरदस्त कामगिरी सुदामच्या माध्यमातून विशाल सारख्या फलंदाजाला रोखला आहे. एका फटक्यामध्ये सामना विन करण्याचा प्रयत्न करतोय. अजून आता एक, नाही, अजून नाही, एक चांगला चेंडू आहे. पाहायला चेंडू चांगला आहे. मिळतोय काहीच निर्धाव. मागू नको मित्रा. काय सा मॅच आहे, काय मॅच आहे दादांनो. पैसा वसूल मॅच. येणाऱ्या 3 क्या चेंडू बात आहे, आणि मेगा 2ची फायनल. गरज आहे. येणारे उजाडलं 3 चेंडू आम्हाला सुद्धा आणि उजाडलं. 2 commentary करून. धावीची आयोजक गरज. प्रकाश पवार, आम्हाला पण उजाडलं. तुम्हाला आम्ही नक्कीच इथं चांगली मेहनत तुम्ही घेतली ह्या 6 जबरदस्त दिवसामध्ये. जबरदस्त मॅच. आसू आणि घामाची चव मित्रांनो डोळ्याचे पारणे सारखीच करावं असते. लागतात. आसूर आणि घामाची चव ही सारखीच असते. रडायचं की लढायचं 3 चेंडू काढलेले आहेत. ज्या 3 धावा त्यांनी खर्च केलेत ना, त्या 3 रडला धावा काढलेत. तर मात्र संकट तुम्हाला संपवेल आणि लढला ना तर तुम्ही संकटाला संपवाल.
इथून जोपर्यंत लढावं विजय होत लागेल. नाही तोपर्यंत बघ. लढावं लागेल. सुदाम मात्र संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय. विशाल सारख्या फलंदाजाला रोखलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, व्यसन घातलंय. चला 3 चेंडू आणि 3ची गरज आहे इथून. उजाडलं अजून पुन्हा एक गाड अजून एक चेंडू. गाड क्या मारती बात चेंडू. आहे. काय मॅच क्या आहे, बात काय आहे. मॅच आहे मित्रांनो. जबरदस्त मैच. नन्ही चिट्टी दाना लेकर दीवारों पे सवार चढ़ती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कई बार होता है. घमंड मन नसावं. का साहस आपण रगों में 4 विश्वास चेंडू बढ़ता जिंकले है. निर्धाव. आखिर उसकी मेहनत तरी बेकार आपल्या नहीं जाती गोलंदाजीवर घमंड और कोशिश नसावं. करने वालों की कभी कारण सामोरे हार मातबदार नहीं होती फलंदाज है. आहे. जरी तो 4 चेंडू हुकला जशी- असेल परंतु त्याचा एक फटका विजय होऊ शकतो. जशी मॅच आणि तशी फायनल. पैसा वसूल मॅच. 12वा खेळाडू इथं उभा राहिला याच्यासाठीच कबराट ठेवून. केला होता अट्टास. शेवटही गोड बाबा. थोडंसं आणि इकडे. तो शेवट गोड होत असताना 2 चेंडू शांत आणि बसा, मात्र जोपर्यंत शांत बसा. 3ची गरज. पैसा मेगा वसूल. फायनल कशी व्हायची असेल ती अशी अशी व्हायला पाहिजे. क्या बात आहे. जबरदस्त लढत इथं मेगा दोन- फायनल आपण आमदार 2 चषक चेंडू 2025. आणि 3 धावेची गरज. दोन्ही टीम दादांनो इथून आयसीयू मध्ये दाखल झाल्या आहेत. काय मॅच पाहायला मिळते. ओ माय गुडनेस. क्रिकेट आहे, क्रिकेट आहे दादांनो. क्रिकेट मध्ये काय होईल, काय बिघडणार हे कुणी सांगू शकत नाहीये. अगदी गोलंदाज मात्र इथे रडतोय, झगडतोय, पण संघर्ष करतोय. विशाल बाबू, तू एक नावाजलेला क्रिकेटर आहेस. 6 चेंडू मध्ये 3 धावा पाहिजेत आणि काय गरज आहे तुला षटकार चौकार मारायची. कटकर टच कर आणि धाव घे. काय मॅच आहे आणि काय काय मॅच इथं? आहे हे काय मित्रांनो. केलंस? ज्या सुदामने खराब क्षेत्ररक्षण केलं होतं ना, तोच सुदाम या मैदानावरती एक रडतोय, चेंडू झडतोय, 3 धाव्यांची पण गरज. मात्र संघर्ष करतोय. एक चेंडू आणि इथून 3 धावीची गरज आहे. Compulsory chasing. मित्रांनो थांबा. धाव शांत- जोपर्यंत पूर्ण होत नाहीये तोपर्यंत कुणी शांत. मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. अजिबात जायचं नाही महत्त्वाची सुद्धा. मैदानामध्ये. तुम्ही एन्जॉय पॅकर करा. जाईल, पाठीरेखी जातील तरी पॅनल्टी लागेल त्या संघाला. बघा, मॅच जिंकले तर तुम्ही जेलस करा, पण अगोदर तुम्ही मैदानामध्ये जा, जोपर्यंत पॅनल्टी विजय- लागेल. हा, चकडी मारला तर डावा टेलिकॉम मधून 500 रुपये पारितोषिक. जबरदस्त विशालसाठी. जबरदस्त. सुदामसाठी एकच सांगेल दादांनो, ज्या विशाल मैदान घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, दादा भिवू नकोस. अरुण सर, सुदामसाठी एकच सांगेल की ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा रंगली आहे ना, त्याच मैदानातून विजयाचा गुलाल हार मानायचे नाहीये. उधळल्याशिवाय सामोरे जा. मी पाहूया माघारी सुदाम गोलंदाजी मार्गवरती. फिरणार नाहीये हे सांगणारा हा चेंडू आहे मित्रांनो. मिडल ओव्हर